कळलं तुला त्या दिवशी कशी पवायला घेतली होती खेकडा का करतोय आले आले बघा मित्रांनो खेकडा होता हा का पुढे गे कशाला खेकडा आहे आले आले बघा खेकडा दिसला आम्हाला आम्ही खेकड्या संग मस्त पैकी खेळून पुन्हा दिलं पाण्यात सोडून मास लय आहेत तळ्यात तरी माग ठेव सर टडे 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 बस खास 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 शाबास शाबास बघा मग अजून एक दोघरी मी मांडाय पाहिलं होता सर सर दोस्तो सर सर असं खसा 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 चोळ द्यायचं असते मग काय असं चोळ द्यायचं असते कळलं का सर 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 साहेब माग माग सर तो सर आईला कशाची गोडीची कपडी घालत गोडी माझी घालच करत नाही कशाला बरं बरं जाऊ सर माग माग सर अंगावर फेस कोण ओढतोय मला पिधू दे मी ती शिकते मी जिवंत आहे तोपर्यंत काय करायला नाही तुम्ही मी मेले पुन्हा बघा सर माग आपटा गुडीचे लागलं का मग काय दगड खरमुडा सर साईडला अयो रक्त यायला लागलं नाही तेवढं त्याला खरं म्हटलं दगडाला कोची आहे अहो बाबा मोकळ्या म्हणून कशी लागते स्वच्छ एकदम तुला नाहीच बाई आहेत ग बारकी अजून सर तसं नाही बारीक राखली सर मी पॅन्ट धुना भारी कपडे थोडी किती कपडे पडायची ते आपली असं धुयात असते चांगला असा मळणे काढायचा खास 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 आपटा आता आपटाई नसते ती कपडी तुम्ही आपटताय असं चोळ देऊन निघलं पाहिजे सगळं थांब गडबड करू नकोस थांब ठेव बरं त्याचं मला तिथं खायचं आहे ग मला आका माझी कशी आका हो हा बघते एक दीदी कशी फडे फडे करते या सुरू सुरू करू नको की दिदे काय करत असतो भांडू नका दोघी एकामेकीला साबण लावलेली बाजू आत पाण्यात करायची नसती मित्रांनो कसं आहे तळ्याचं पाणी बायको काय म्हणते हिरवं काच कसं खायला लागला अगं हिरवं खाऊ पण आमचं आम्ही स्वाभिमानानं खाऊ कळलं काय ह्याच्यात ये नाही ए आपलं गो पॅन्टाचं हे होते सर स्वाभिमानाने जगू तुझ्या मागे लागत नाही येणार सर थोडा नाही जमत सर बारके बाई अजून तो गुडी पॅन्ट लय जड आहे असू दे किती पण पाण्यात भिजली सर का गडबड करू नको ठेव की बाई तर झालं
झालं कसं चांगली चोळून काढायची असते अशी पप्पा हे पायालाच चोळायला. चोळतो सर. ताकद नाही अंगात. माग सर अंगावर येते का बाय चांगली कपडी बांधू दिली. स्वच्छ पाणी आहे का नाही? स्वच्छ. लहानपणापासून संघर्ष करत आलोय आणि ही संघर्ष काय किरकोळ ह्याच्यापेक्षा बेकार संघर्ष बघितलाय नशिबारा. भाकर मिळली नाही भाकर मागून खाल्लोय तिथनं सुरुवात आहे आयुष्याच्या माझ्या. आणि तू लागलीस काल येऊन मला धमकी द्यायला. स्वतःचं घराचं वाटोळ करायचं आणि दुसऱ्याची घर भरायची. चांगली म्हणत म्हणत पाक डोक्यावर सल्ली म्हणून तर तुला हाकलली. राहा की आता पाहुणे रावळे आहेत. किती दिवस राहते मला बिन बघायचं आहे आणि किती सुखात जगते पाहुणे रावळे दारात मला बिन बघायचं आहे. साबण लाग जरा चांगले लावली ना लावा अजून साबण थोडी. लयच लावली. त्याला घाण झाली बघा. पायाला लावायची आणि पाण्यात बुडवायचं नाही. ते चोळा असा बोट वर घ्यायचं बोट खाली काढू नको ना कातर निघते. सर थांब तू सर असं घ्यायचं ग. असं हात नेहमी ही बोट आहे का बघ असं करायचं असते नेहमी. थांब गडबड करू नको थांब. निघला. साखा साखा सहा अंकु हा जमते नाही मला कपडे घ्यायला. होय हा होय. कसं शर्ट काढला बघा सकाकी नसतं. मोकळ्या मनात पाणी असलं. आठवडे जायचं अजून मित्रांनो बाजारला. लेकरांना नादवून ठेवले. लेकरं जायची ती आठवडीला आहे ना तुम्ही तीच की माझ्यासोबत. आई ग अंकु हा कसा आहे फिस्कोट बघितलं. अंकु माझी हुशार आहे अक्का हुशार आहे दोन्ही बी माझ्या पोरी हुशार आहे. त्या जायच नाही म्हणलं आपण अजिबात जायच नाही दुसऱ्या घरात. तिला काय वाटलं मी मोठीपणा गाजवायचा पण अजून मी तुझ्या पोरी सांभाळल्या. अगं तुझं वार सुद्धा लागू देत नाही माझ्या पोरीसनी कारण तू बायको बदलवलीस आणि पोरी तर काय. चला पोरानं झालं बघा मित्रांनो धुणं बिनं धुवून टकाटक झालं. आता निघालो घराकडं. इकडून सरा वाटण इकडून कसं आहे तळ. तुमचं काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये सांगा. हारत नाही लढणार शेवटपर्यंत लढणार पण तिला तिची जागा दाखवून देणार. अद्दल घडवणार तिला 100% अद्दल माफी नव्ह पायात डोळा लावणार तरच माझ्यापाशी तिला प्रवेश आहे.